स्वागत. आणि आज आहे गुरुवार. आता वाजले 4 वाजलेला आहे. 4 वाजता ब्लॉगनं सुरू केलेला आहे आणि 4 वाजता इकडं भांडी ते सगळं आवरायचं आहे. दुपारच्या जेवणाचं तसं भांडी सगळं तसंच पडलेलं आहे, कारण 4 दिवसाला पाणी आलेलं आहे आमच्याकडं, म्हणून ते भांडी ते राहिलेलं आहे. आता संध्याकाळचं पाणी येते काय बघायचं आहे. आणि इकडं ताई बाहेर दळप करायला लागल्या. गहू आणि ज्वारी सगळं नीट करून ठेवायला लागल्यात, संध्याकाळी दळून यायला येते म्हणून. आणि मिरच्या त्या निवडून ठेवलेल्या आहेत, अजून थोडं आहेत निवडायचे. इकडं कपडे त्यानं काढायचं अजून. मी पण भांडी घासतो आणि इकडं सगळं काम आवरलेलं आहे. आणि मी पण आवरून जरा इकडं स्वयंपाक खोली पण आवरलेलं आहे. भांडी तीन घासून लावून घेतलेलं आहे. आणि आता संध्याकाळच्या पूजा मांडायचं आहे, गुरुवारचं पूजा. आणि इकडे देवीची पूजा 3 दिवस करायचं नाही, कारण ते बांगडे त्यानं काढलेलं असतंय. असं 3 दिवस चेहरा झाकून ठेवायचा असतंय. डोंगरात पण तसंच करतात. आणि इकडं पूजेचं साहित्य सगळं घेतलेलं आहे. आणि इथं पाट ठेवलेला आहे, पूजा मांडून घेतो. आणि इकडं एक बारकं कळश आहे आणि त्याचं पितांबऱ्यानं घासणार नाही आज मी. आणि इकडे एक विभूती आहे आणि मी देवीची मुकुटं पण त्याच्यावरूनच घासतो, पितांबऱ्यानं घासत नाही. आता हे कसं घासायचं ते पण दाखवतो. इकडे बघा, ते पाणी पण लावायचं नाही, ते स्वच्छ धुवून घ्यायचं. मग असं कोरडं करून घ्यायचं ते हातावर, मग हातानं घासायचं. मग ते जे घाण असते ते पावडर निघतंय, म्हणजे ते विभूतीचं पावडर करून घ्यायचं हातात आणि ते घासायचं. प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. त्याला पाणी लावायचं नाही आणि तसंच ते घासून घ्यायचं आहे. बघा हातावर किती त्याचं घाण निघालं आणि स्वच्छ होतंय त्याच्यानं. मी पितांबर नसलं तर त्याच्यानंच घासतो. इकडं बघा कळश किती स्वच्छ झालेला आहे. आणि असंच करायचं. हे बघा, ते डोंगरात मिळतं आहे, इथं कुठं मिळत नाही ते विभूती. आता पूजा ते मांडून घेतो. इकडं पूजा सगळं आवरलेलं आहे आणि स्वयंपाक करायचा आहे अजून. हे बघा, फुलं नाही आज देवीला, हाय तेवढं फुलांचंच घातलेलं आहे. आणि इकडे देवीची पूजा उद्या शुक्रवार करायचं आहे. आणि सृष्टी बसले वाचायला. आणि इकडं स्वयंपाक पण काय काय करायचं आहे ते पण दाखवतो तुम्हाला. इकडं मी स्वयंपाक करून घेतो आणि तिकडं सृष्टी वाचन करून घ्यायला लागल्या, त्याचं पुस्तकांचं वाचन. आणि इकडं शिरा झालेला आहे आणि शेवगा आणि डाळ शिजून घेतलेला आहे. आणि इकडं मसाला भात करायचा आहे. हे बघा काय काय घेतलं, रुचिरा भाताचा मसाला आहे. आणि भात भारी मस्त होते, मी ते पॅकेट आणलेलं 10 रुपयाला. आणि जिरं, मोहरी, हळद आणि खडा मसाला, बीन्स, वांग आणि कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलं लसूण पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि इकडे तेल पण गरम झालेलं आहे, तेलात चांगलं खडा मसाला भाजून घेतो. मग नंतर कांदा, टोमॅटो, बीन्स सर्व घालून तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. खडा मसाला पहिला तेलात भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तेलात ते वास चांगलं येतं आहे भातात. खडा मसाल्यानं भाताला ते चव येते. आणि ते गरम मसाला पण टाकलं तर चालते, ते बारीक केलेलं. ते आता संपलेलं आहे, मी करून ठेवतो ते दरवेळी. आता नाही ते म्हणून ते खडा मसालाच टाकलेला आहे. आता कांदा, टोमॅटो, बीन्स सर्व टाकलेलं आहे आणि तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. मिरच्या पण थोडंच टाकतो, कारण भात तिखट झालं का नाही पोरं खात नाही. तेवढ्यापुरतं 4-5 मिरच्या टाकलेल्या आहे मी, बारीक करून घेतलेलं. आणि इकडे आलं लसूण पेस्टाचं बारीक करून घेतो. आणि इकडं कांदा, टोमॅटो चांगला भाजलेला आहे.
आलं लसूण पेस्ट टाकलं आणि मसाल्याचं पॅकेट पूर्ण पॅकेट टाकतो, कारण 1 किलो भातला 1 पॅकेट लागतं ते. आणि मी इकडे 1 किलोचा भात करायला लागलो. सगळा मसाला तेलामध्ये चांगला भाजून घेतलेला आहे. सर्व मसाला चांगला भाजला तर ते भाताला चव येते. इकडे बघा पाणी मी घातलेलं आहे. 1 किलो भातला आता ते घातलेलं आहे, त्याच्यातनं दीड पेला घालायचा आहे. मी आता 1 टाकलेलं आहे, अजून अर्धा घालतो त्यात. आता हे कुकरला शिट्टी करू लावलेलं आहे. इकडं शेवग्याची आमटी झालेला आहे आणि भाताचं 2 शिट्ट्या झाल्या, भात पण झाले. आणि वांग्याची भाजी करायचं आहे, भरलं वांगं करायचं आहे. आणि इकडं मसाला पण तयार करून घेतलेला आहे आणि वांग्याच्या मसाल्याचा रेसिपी ऑलरेडी टाकलेला आहे. इकडं बघा ते शेंगदाण्याचा मसाला आहे, शेंगा, लसूण, आलं, कोथिंबीर, जिरं, मोहरी सगळं टाकलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये 2 चमचे चटणी आणि मीठ. इकडं वांगे चिरून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून वांग्यामध्ये भरून घेतो. आणि इकडं कुकरमध्ये भात झालेला आहे. भात मस्त झालेला आहे, पाणी जास्त झालेलं नाही, कमी बी झालेलं नाही, मस्त फळफळीत भात झालेला आहे. इकडं मसाला भात तयार झालेला आहे आणि शेवग्याची आमटी झाली आणि शिरा झाला आहे. इकडं भरलं वांगं पण भरून घेतलेलं आहे. आता फोडणी देतो. ते झाल्यानंतर चपाती आणि 4 भाकरी पण करायचं आहे. आता हे लसूण बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडे तेलामध्ये लसूण घातलेलं आहे. आणि भरलं वांगं करताना लसूणची फोडणी द्यायची, कारण त्याचं भाजीला चव येतं आहे. आता तेलामध्ये हळद पण टाकलेलं आहे आणि त्यात आता वांगी टाकतो. आणि ते भातात आम्ही बीन्स घातलेलो, त्यातलं बीन्स 4 राहिलं होतं, ते पण ते वांग्याच्या भाजीमध्ये टाकलेलं आहे. जास्त होतं म्हणून काढून ठेवलेलं ते मी, आणि थोडंसं राहिलं होतं ते ठेवून काय करायचं म्हणून त्यामध्येच मिक्स करूया. आता तेलात वांगी भाजून घ्यायचं आहे चांगलं. आणि इथं राहिलेलं मसाल्याचं पाणी त्यात टाकायचं आहे आणि वांगीचं जरा शिजवून घ्यायचं आहे. लई कच्चं पण नाही आणि लई गिर पण शिजवून घ्यायचं नाही. आता वांग्यामध्ये भरलेला मसाला राहिलेला आहे, ते पण जरा टाकतो, कारण जास्त पण मसाला झाला तर बरं वाटत नाही, तेवढंच मध्यम पाहिजे. आणि इथं मी पाणी टाकलेलं आहे, 1 ग्लासभर टाकलेलं आहे. आणि जरासं शिजू दे वांगी चांगलं. आणि इकडं वल्ला मसाल्यामधला जरा मसाला राहिलेला ते पण टाकतोच जरा. आणि राहिलेला मसाला आणि कुठल्या भाजीला येतं आहे म्हणून ते काढून ठेवलेलं आहे. सगळं टाकलेलं आहे मी मसाला. आता हे वांग्याची भाजी होऊ दे इकडं. आणि इकडं कोथिंबीर भातावर कोथिंबीर टाकलेलं आहे आणि इकडं मस्त भात झालेला आहे. इकडं वांग्याची भाजी झाली काय बघूया. मग आता भाकरी आणि चपाती पण करायचं आहे. आता सगळेजण यायला लागल्यात, म्हणजे 9 साडेनऊ वाजलेलं आहे. आणि त्यांनी सगळे आले कारण व्हिडिओ करायला होत नाही माझं, कारण त्यांनी आल्यावर चहा आणि त्याला पाणी असं सगळं करून द्यायचं असतं, ते आणि व्हिडिओ राहते. आता व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.